सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची यावरनं खलबतं सुरू आहेत आणि अशामध्येच आता माजी खासदार नवनीत राणांना राष्ट्रवादीनं पक्षात प्रवेश करायची अट घातलेली आहे। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात ही अट घातली आहे अशी माहिती आहे। तर रवी राणांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याची राष्ट्रवादीनं राणांना ऑफर दिली अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे राणा राष्ट्रवादीमध्ये जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत संजय शेंडे जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय की आता रवी राणांना ऑफर आलेली आहे। रवी राणांचा याबद्दल कल काय दिसून येतोय, काय सांगता येतंय? निश्चितच सध्या सुनेत्रा पवार यांची जी राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे ती जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही नवनीत राणांना ती जागा मिळावी यासाठी मुंबईमध्ये आहात आणि त्यांनी काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुद्धा घेतलेल्या आहे। या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्याकडून सुतोवाच यायचा आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून नवनीत राणा यांना जी राज्यसभेची जागा आहे ती देण्यासंदर्भात त्यांनी मान्य केलं। मात्र एक अट घातलेली आहे की नवनीत राणा यांनी मात्र पक्षात प्रवेश करा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, तरच ती त्यांना राज्यसभेची जागा मिळेल असं जे आहे संकेत जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहे। त्यामुळं आणि सोबतच जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर नवनीत राणा सहभागी झाल्या तर त्यांना राज्यसभेची जागा मिळेल आणि त्यांची पत्नी रवी राणा जे आहे त्यांना मंत्रिमंडळात देखील स्थान मिळेल अशी जी सूत्रांची माहिती आहे ती मिळालेली आहे। मात्र रवी राणा यांच्याशी बोललो असता त्यांनी आपल्याला ऑफर जरी आलेली असली तरी मात्र आपण भाजपसोबतच राहणार आहोत। भाजप शेवटपर्यंत ही जागा जी आहे राज्यसभेची ही आपल्या कोट्यात कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत। जर भाजपच्या कोट्यातून जागा मिळाली राज्यसभेची तरच आपण जाऊ। नक्कीच आपण पाहूया यावर अमोल मिटकरींनी काय म्हटलंय, आपण एकदा पाहूया। ही माहिती सूत्रांची आहे असं तुम्ही सांगताय, पण मला असं वाटत नाही की अशी कुठली अट असेल आणि साहजिक आहे की एखाद्याला एखाद्या पक्षाकडून जायचं असेल तर त्या पक्षात तो सदस्य असला पाहिजे। म्हणून मी तेच म्हणतोय की हा सर्वस्वी अधिकार आदरणीय सुनेत्रा वहिनींचा आहे, ते ठरवतील त्याच पद्धतीनं पक्षाची वाटचाल पुढची असेल। त्यामुळे नवनीत राणांच्या भेटण्याला ती कौटुंबिक भेट म्हणायची की आणखी काही भेट म्हणायची हे मी आता सांगू शकत नाही, पण त्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पूर्ण अधिकार आहे। नवनीत राणा नक्कीच आपण पाहतोय आता नवनीत राणा पक्षांतर करतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी सुनेत्रा पवारांकडनं त्यांना या जागेसाठी ऑफर दिली गेलेली आहे आणि अर्थातच त्या जागेवर एखाद्या पक्षातनं जायचं म्हटल्यावर त्या पक्षाचं सदस्य असणं गरजेचं असतं। आता मिटकरी पुढे आणखीन काय म्हणाले आपण ऐकूया। असं असतं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भेटण्याचा अधिकार आहे। माजी खासदार नवनीतताई ह्या जर सुनेत्रा वहिनींना भेटल्या असतील तर नक्कीच त्यांचा आदर आहे, त्यांचं स्वागतही आहे, पण भेटल्या नेमक्या कोण्या कारणाकरता? जर राज्यसभेची जागा जी सुनेत्रा वहिनींची रिक्त झालेली आहे त्या जागेकरता त्या भेटल्या असतील तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या कार्यकर्ता या नात्याने मला असं वाटतं की ती जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच व्यक्तीची आहे, ती याच पक्षाची आहे। कारण या पक्षाला एक शिस्त आहे, या पक्षाला एक दरारा आहे। अजितदादा नावाचं एक मोठं वलय या पक्षाला आहे। त्यामुळं दुसऱ्या पक्षातले कोणी येतील आणि ते आम्हाला ही जागा द्या असं म्हणतील तर हे काही खेळणं किंवा एखाद्या दुकानातलं खेळणं म्हणता येणार नाही। आता राहिला प्रश्न वहिनींनी काय निर्णय घ्यावा, तर अर्थातच त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे कुठल्या अटी शर्तीवर त्यांना कशा पद्धतीनं वहिनींनी काही बोललं असेल, काही बोलावलं असेल त्याबद्दल मला माहित नाही, पण मी मात्र इतकंच सांगतो की हा अजितदादांची शिस्त असलेला पक्ष असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच व्यक्तीला भेटावी, दुसऱ्या व्यक्तींना भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे। मात्र याचा अर्थ भेटले म्हणजे त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली असं होत नाही।